ही कहाणी तुमच्या पुढे सादर करतो। क्षुल्लक कारणावरून पती पत्नीची सोडचिठ्ठी होते। क्षुल्लक कारणावरून बाप मुलगा लेकामध्ये राहत नाही, भाऊ भावात राहत नाही, क्षुल्लक कारणावरून मंडळ होतात। लक्षात ठेवा माझ्या बंधूंनो। आता ही कहाणी कुठली आहे? आपल्या महाराष्ट्रातली आहे। हा अनुभव आपल्या महाराष्ट्रातलं गायन केलं। लक्षात ठेवा दादानो, आपल्या महाराष्ट्रामध्ये संत महात्मे जन्माले आले। जरी कृष्णानं जन्म घेतलं कुठं? गोकुळात, पण रुक्मिणी आपल्या महाराष्ट्रातली आहे। कौंडरपूर आपल्या महाराष्ट्रात आहे आणि त्या रुक्मिणीचं लग्न लावलं। एवढा आपला महाराष्ट्र भाग्यवान आहे। लक्षात ठेवा। आग लगी आसमान में बंदे भर भर गिरे अंगार, संत नहीं होते जगत में तो जल जाता संसार। लक्षात ठेवा। आणि हा अनुभव क्षुल्लक कारणावरून घडलं कसं? लक्षात ठेवा। हा अनुभव फक्त 2 महिने झाले मला तयार करायला। ही कहाणी तयार करायला फक्त 2 महिने झाले आणि नवीन कहाणी आहे। लक्षात ठेवा माझ्या वडिलांनो, नवीन कहाणी आहे आणि सुंदर अनुभव आहे। हॅलो हॅलो लागलं का? म्हणून तुमच्या पुढे मी हात जोडतो। माय बापू, माझ्या आई बहिणीनं, तुमचा अवतार दुर्गीच आहे, तुमचा अवतार झाशीचा आहे, कालीचा आहे। माय माझ्या हो, आणि घराला सांभाळ, घराला घर एक मंदिर करणार तुमच्या हातात आहे। म्हणून पहा, व्यसनाची हारी गेल्याच्या नंतर, मार्ग सोडल्याच्या नंतर तुम्हाला धावलं। प्रोफेसरची मुलगी असताना हिरालाची पिचकुले बाबाचे सेवक यांच्याकडून 20 रुपये सप्लिमेंट मिळाल्यानंतर नमस्कार बाबाचा आशीर्वाद। इकडे डॉक्टरचा उपचार चालू होता, परंतु दवा आणि दुवा लक्षात ठेवा। तिकडे भगवंताचा धावा त्या मुलीने केला, इकडे डॉक्टरची दवा चालू होती। आणि पहा, जीव वाचवलं। लक्षात ठेवा माझ्या बंधूंनो। माझे बाप हो, बाप हो, तुम्ही ज्ञानी आहात। ज्ञानी नाही मी ज्ञानी नाही आहो। आगास येतो बसले सकाळी चित्ता
कुणी लालापूर कुंड गाव कुंडगाव आणि श्यामरावजी त्याची पत्नी कशी होती पदरी पुण्य शेवंताबाई माणसाच्या तुका म्हणे वर्णूक आहे ना बायको नवऱ्याची माई लक्षात ठेवा पत्नी कशी असावी पदरी पुण्य शेवंताबाई अनुपती आणि पत्नीचा सुखी संसार परमेश्वराच्या कृपेने 2 मुलं आणि 1 मुलगी मुलगी इतली सुंदर त्याच्या घरामध्ये जन्माला आली असा झाले त्याचा सुखी संसार खोलोनी वारोजी ज्याची बायको बरी म्हणतात ना त्याचा संसार बरा पहा माझ्या बंधूनो आता मुलगी BSc शिकलेली आणि मुलीचा लग्न कराव पती पत्नी विचार करतात ना तो श्यामा आपल्या पत्नीला विचार सांगते शेवंत शेवंता शेवंता काय बडबड बडबड लावली शेवंता 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 कोणतं काम पडलं तुम्हाला सांग भाऊ माणसाले काम पडल्याच्या नंतर बायकोले वंदील नाही कोणाच्या गावातलं बाहेर अगं विचार सांगत नाही तुला इकडे कोणतं बाबा मला एक सांगा मन मला शेवंता शेवंता करता राहिले माझ्या कामात धंदे राहिली माझी पूजा पाठ बोल आमचं चुकलं चुकलं म्हणतात चुकलं काय कर आपली पूजा पाठ येतो येतो थांबा येतो ये काही लढत नाही पूजा पाठ कर विठ्ठलासारखे उभे आहात अरे तसं नाही ना शेवंत हात मोकला ना हात इकडे जात काकरू हाताले आवरण नाही ठेवतात तुम्हाला करतात पूजा पाठी पूजा पाठी करता का नाही पाहतो सजा दो सजा दो घर की गुलशन सा
तुझ्यामध्ये एवढे गुण भरू आहेत ते मला आज दिसले ग. चांगलं ताबू खरोखर तुझ्या आई वडिलाला माझा कोटी कोटी नमस्कार आहे आणि तुला बी माझा कोटी कोटी. कशाबद्दल गड्या? ही विचाराची पत्नी आज तुम्हाला मिळाली माझे भाग्य खूप नाही तर तुझ्यासारखी पत्नी मला मिळणं कठीण, कारण की मी 3 एकट्याचा कष्टकार आहे. हो बरोबर आहे. 3 एकट्याचा कष्टकार आहे, गरीब असतं मग 3 एकटं कुठे ग? बरोबर आहे हो. आणि तू एवढे सुंदर विचार तुझे आणि तू मला मिळाली, मी स्वतःला सौभाग्य समजते. फक्त एवढंच की आपण दोघं शिकले सवरले नाही. दोघे हिरेमली सांग पाटला कुठे लावू उपड पराठी पेर असं आहे. पण तुझे गुण ऐकून काय मला काही बोलूसे वाटते तुझ्याशी. ऐक आता काय बोलता गड्या? नाही तुझं वर्णन करायचे मला. वर्णन करता? हो. कोणा माळेमध्ये गुप्ता मले तू राणी माझी गुणाची तू राणी माझी ग मनाची गुणाची
मनाची गुलाबी तू राणी माझी ग मनाची गुलाबी अगं हसी खुशी ना आपला संसार चाललं ना परमेश्वराला प्रिय आहे ज्या घरामध्ये झगडा लगडा आहे तिथं भगवंत नाही मी झगडा समजली नाही लगडा कायचा होय नाही असेच तू माझ्यासोबत हसं खुशी राहत जा बस राहील ना फक्त तुम्ही फुगत जा नाही नाही मी नाही फुगत मी नाही फुगत म्हणून तुला विचार कोणतं सांगायचं तुला बोलवलं कोण थांबायचं कशासाठी आपली मुलगी BSc पास आहे हो आहे ना शिकले समजले बाबा तुम्ही गाणं म्हणलं हा आणि हे तुम्हाला सोबत दिलं घरात पोरग्या म्हणून त्याला समजलं घरात पोरगी आहे ते समजलं फक्त तुम्हाला ह्या वयात ऐकून घे ना अगं हे विचार सांगितलं तुला विचार सांग आहे ना पोरगी इथं थोडी आहे कुठे गेली दिल्लीला आहे. शाळेत गेली असं शाळेत गेली घरात आहे आहे का काही हरकत नाही काय पण ऐक मी तुला काय म्हणतो तर. काय म्हणता मुलगी झाली आपली उपवास मी गरीब हत्तीन एकट्याच्या कष्टकार पण माझ्या मुलीकडे बघताना मला स्वाभिमान वाटते ग स्वाभिमान वाटते मला कसं वाटतं पहिल्या वर्गापासून बेसिक पर्यंत झाली नाही माझ्या मायेसाठी मला स्वाभिमान नाही वाटत का नाही स्वाभिमान वाटत तुला कसं वाटते मलाही छान वाटते आहे ना पण मुलगी कशी आपली कशी मुलगी आहे आपली रूप मुलगी आहे
फोन आहे चांगले देखणे एखाद्या बाबूला साहेबाला देईल जसे रत्नाची खाण काय आहे. आणि लग्न झाल्याच नंतर मी आपल्या मुलीच्या घरी जाईल. 4 चाक्या गाडीवर मी मला माझी मुलगी खूप फिरायला नेईल. कोणी तीर्थयात्रेला नाही. बापा आपलं स्वप्न पान मला नको द्यायचा मी जाईन. तुम्ही तुझा जो मी जाईन आणि म्हणलं का जा तू यासाठी चांगला येवही पाहिजे. बापा तुम्ही आपल्यासाठी इंडिया पाहिजे तिथं पाहिजे पण येवाय नाही पाहिजे. पाहिलं का नाही भाऊ आहे का माझा भाऊ आहे ना तुझी बरं ऐक मी का म्हणतो तर सोया पायीन मी माझी मुलगी सुखात राहील. चांगला 4 व्हीलर गाडीवाला माझा बाळ सुखात राहील. आणि माझ्या मुलीची मला अभिमान आहे का. एक वेळा गाडीत बसली तर गाडीचा खालत जर उतरली तर धूळ पायाला लागली पाहिजे माझ्या मुलीच्या. नाही असं पायाचं हा पाय परंतु हा विचार तुझ्या आणि मध्ये झाला. हो पण मुलीने विचारलं नाही जमाना कसा आहे शेवंता. मोठा चालू जमाना आहे ना. जरी मुलगी आहे आपली परंतु मुलगी जाहिराची पुढे आहे. बरोबर आहे. तू माय आहे ना. तू बाईची जात आहे हे सारं काही समजू शकत तू. परंतु मुलीचा विचार घे तू. मी मी तुझ्या मागे बाजूला उभा राहतो. मस्त आहे माणसाची जात. अरे मुलीचा विचार घे तू सारं कर तू आणि माणसं का करतो ताटभर भात खात नाही का. ह्या साऱ्या गोष्टी मी मुलीला विचारणार नाही. हे बरोबर आहे. हे कर्तव्य तुझे आहे. समजत नाही मला का करत आहे ना. परंतु लक्षात ठेव काय मग पेंढरीच्या कवळू नाही का पाणठेरावर बसलो होतो पारशिवनीमध्ये बसल्या होत्या. त्या घेत आणि तो कवळू का म्हणे माझा मुलगा सोनगिरीमध्ये लागला मध्ये लागला असं तर लग्न करायचं आहे. एखादी मुलगी असेल तर लक्षात आणजो श्यामराव भाऊ. आपल्या गावात लोक दाखवल्या का नाही त्याला का म्हणलं मुलगा ड्युटीवर लागला ना. त्याला म्हणलं माईची मुलगी आहे ना येणं पाहिले. माझ तुम्ही म्हणजे आपल्याच पोरीचं नाव सांगितलं. पण एवढं झालं शेवंता का मुलीचं विचार नाही घेतलं मी ना आणि तुझा बी विचार नाही घेतलं. आता तू मुलीचा विचार घे. माझे जे विचार होते तुझ्याजवळ सांगितलं ना. मुलीचे विचार तू घे. जरी मुलीने नाही म्हटलं तिच्या जबरदस्ती लग्न नाही करायचं. मला एक सांगा पाहुणे बोलवल्या घरी बोलवल्या ना घरात साखर नाही पगले माझी इज्जत तुझ्या हातात आहे. माणसाची इज्जत कोणाच्या हातात आहे. बाईच्या हातात. सन्मान कोणाच्या हातात. बाईच्या हातात. मग का करू. एवढं नाही करू शकशील. पहिलं मुलीचा विचार घे. बरं ठीक आहे देते आवाज. का करत असेल बाई हे मुलगी घरात काय माहिती काय करते काय नाही. आवाज देऊन बघते घरातच असेल. का चाले का येते का नाही येतं काय माहिती. थोडासा काम करायला लावली भांडे घासायला वेड्या करत तिकडं. व्यवस्थित पोरगी आजकाल सांगा तुमची पोरगी जर काम नाही करत कोणा घरी देईल बाई तर सासू सासरा नाकावरून बसते बिचे काम नाही करत म्हणते. हे आई हसते पा आतापासून शिकत नाही तर काही होईल का तुमचं.
हो म्हणते अजून का जाणे आवाज देऊन पाहते. पद्मा काय म्हणतो अगं ए पद्मा आली कोटी आली यांनी इकडे लवकर काकाच्या घरात का बाई काय झालं ग माझे मा बाय 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 तुझ्याकडे पाय नसतो ना फक्त पाय असं काय व? काय झालं तुला एवढ्या ओढून आलीस तर बाबा ड्रेस कडून बोलवली. अगं हा माझा नवीन ड्रेस आहे कलर चांगला आहे बाई कुठून बोलवली. आवडला तुला हो बरं मी तुझ्यासाठी पण बोलवली चालेल ना बोलवली कुठून आणली अगं ऑनलाईन बोलवली कुठून बोलवली तुला ऑनलाईन ऑनलाईन तुला नाही समजायचं बोले नाही समजावं काय झालं काय आपलं. हो मा कलरही चांगला आला आणि ऑनलाईन तू इकडे कलर पण असे होय काय झालं ओके माय ऑनलाईन आला होय सारे कपडे बरोबर दिले आणि हे सगळं काढून ठेवला आहे काढून ठेवला. काय चमके तू? अगं ते ब्लाऊज तसं शिवले जाते हा तसं शिवले जाते हे असे फॅशनेबल आहे हे ओपन हे असे कपडे म्हणजे अंगावर कपडे नाही ठेवायचे बस असंच ठेवायचं हा कपडे बसणार आहे अंगावरती आहे पण कपडे चांगले आले आणि हे मच्छरदारी गोष्टी पागली अगं, ही मच्छर चांगले ओढणी आहे माझी मा सारा दिसते येतून भारताचा लोकांच्या काय ग मामा झाकू काय पहिले अशी खरंच मामा अगं तू 2 वगैरे जर शिकली असतीस ना तर आज मला अशी बोललीच नसतीस हो का मग माय बाय बाय हो काय एवढी मोठी झालीस एवढी मोठी झालीस का तुला सुधारा नाही काय काम धंदे करा नाही करत लोक करू काम मग हे केस काढून असे भूतासारखी केली विचारली सुद्धा नाही. अगं मी खुले केस सोडून ठेवली आहे कोणाला दाखवायला तुला मला मी पाहू का तुझ्यासाठी वेणी घालू नये का मी नको घाल नको घाल पद्मा काय माझी लाडाची जाऊ दे अगं सारा मेकअप खराब करून ठेवलीस मा तू मेकअप करून आता घरी मग? पद्मा तसं नाही पद्मा मी काय म्हणते काय? तुला एकच गोष्टीसाठी बोलवणं केलं ग हं. काय आवड कशी लावतेस ते सांग अगं तुझ्या बाबांनी आणि माझं विचार पडलं हं, मग की यंदा पद्माचं शिक्षण पूर्ण झालं तर? आणि पद्मा 22 वर्षाची होत आली म्हणून लग्न करून द्यायचं म्हणाली. काय माझ्या लग्नाचा विचार करताय तुझ्या बाबांनी गेलं आणि तू पण शामिल आहेस त्याच्यामध्ये काय करू पण मला एक सांग काय ग मी काय तुमच्या दोघांच्या डोक्यावरती ओझ आहे का आता तसं नाही मुलगी म्हणजे एक जैराची पुढी राहते. अगं पण माझं शिक्षण पूर्ण नाही झालं मी स्वतःच्या पायावर उभी नाही झाली आणि तुम्ही माझ्या लग्नाचा विचार करते आता तसं नाही मला एक सांग एखादा मुलगा बघायला आला पहिल्याच बैठकीमध्ये तुला पसंत करणं का ग तू मी तुला आता सांगते की मला लग्न करायचं नाही जोपर्यंत माझं शिक्षण पूर्ण होत नाही तोपर्यंत मी लग्नाचा विचार सुद्धा नाही करत. अगं एखादी लग्न जुळलं आणि तू जवळच्या घरी गेली तू जवळ शिक्षण शिकवेल तुला असं आणि जर नाही शिकवलं तर मग मी राहिलेलं तशीच तसं नाही ग पद्मा मला एक सांग तू माझी गोष्ट नाही ऐकशील बरं कुठे बाबा अगं आलेल्या पाहुण्याचं मान सन्मान करणं आपला आदर कर्तव्य आहे बेटा. अगं हो आपल्या घरात हे संस्कार आहेत की आले गेले मुलातच त्याचं संस्कार म्हणजे कर्तव्य आहे आपलं हो सन्मान करणं मग आहे ना हो. आपण 2 शब्द तुझ्या बाबासोबत बोल बेटा. बरं या ना इकडे गेले हे कामाचे बसते माझ्या घरामध्ये हा तसेच भगवानची खंगार याच्याकडे 50 रुपये मिळेल तसेच माझी माय आली बेटा पद्मा आली मा बाबा बोल काय हो बाबा बोल ना हे जे आईने मला सांगितलं ते खरं आहे का खरं आहे बेटा. अगं प्रत्येक आई वडिलांची इच्छा असते मुलीचं लग्न करावं माझीच नाही जगाची रूढी आहे आहे ना तू शिकली सवरली आहे आम्ही कष्टकर आहोत आम्हाला तेवढं काही समजत नाही पण हे सारं समजून तू घेशील परंतु तुझ्या व्यतिरिक्त तुझ्या विचाराच्या पार जाणार आहे तुझा बाप माझे मा लाईनीची मोठी केली मी नाही पण बाबा माझं शिक्षण पूर्ण नाही झालं आणि मी कशी लग्न करणार आहे पहिल्या बैठकीमध्ये लग्न जुळते का नाही सोडत जर तुझ्या लक्षात जरी मुलगा नसेल तर मी तुझं लग्न नाही करणार बरं
अगं एक कागद आले मम्मा इकडे. ए मम्मा काय खाली वस्तू का खाली तू ते सांग बरं. मम्मा काय जरा आलीस तुला सुपाऱ्या खाते नुसतीस. मा तू का खातस सब खातच नसती मग मला एक सांग बघ, तुम्ही दोघांनी माझ्या लग्नाचा विचार केलेलं ठीक आहे चालेल ना, पण मी लग्नासाठी पण तयार होऊन जाईल. पण माझ्या लायकीचा मुलगा असेल तेव्हाच. आता मला एक सांग, तुझ्या लायकातीचा मुलगा नसेल तर खरंच आम्ही तुला जबरदस्ती करून का गाय म्हैस होयस तू फुटाने नेऊन बाजून बरे. काय करीस सुद्धा माझं सारखं फरक आहे ना. आयो मला मुलगा पाहायला सुंदर, शिकला सवरला आणि सरकारी नोकरीवाला. आता सांग गड्या, माझी एवढी मुलगी चांगली अशी अप्सरासारखी औषध असायला देईन का? ठीक आहे बाबाला सांग आणि तयारी कर. का म्हणली पहिले मम्मा म्हणलीस, आता बाबाला दादी म्हणलं. दादी म्हण का दादी बोल बाबा. ठीक आहे बाबा. धन्यवाद. बोल तेव्हाच माझी आहे. प्रत्येकाला मुलगी अशी पाहिजे, लक्षात ठेवा. लक्षात ठेवा माझ्या बघून हो. आता पापुडे का होत होता, फक्त पांढरीला गोष्टी झाल्या होत्या आणि तो कळू नका गेलं. लक्षात ठेवा माझ्या बघून हो. हा बाबांचे सेवक भगवानजी खंगार यांच्याकडून 50 रुपये मिळेल त्यांना नमस्कार. तसेच विकासजी खंगार बाबांचे सेवक यांच्याकडून 50 रुपये मिळेल त्यांना माझा नमस्कार. तसेच अभिषेकजी मते यांच्याकडून 50 रुपये मिळेल त्यांना माझा नमस्कार. चला दादा गणेश, अरे दादा गणेश, अरे बापू बाबा. हा बोला बेटा. कशाला हो तुला बाबा? तुला आवाज काऊन दिलो मी? पहा, लहानपणी तुझी आई मरम पावली. हो आहे हो ना. तुझ्या पालन पोषण मीने केलो, लायनाचा मोठं केलो. बरोबर आहे. बरोबर आहे. आता तुला लागेल ड्युटी सुतगिरणीमध्ये. हा तर माझा विचार असा आहे, आजकाल काही आपलं हातच्या नाही आहे. त्या देवकात महादेवकात लग्न होऊन गेलं, मला मोठा आनंद होईल. मी नाचू पाहू. मला एवढा सांग, हो बाबा. का नाही आपला हातचा? काय नाही. टमाट बाबाजी शिवक यांच्याकडून 20 रुपयाचा सप्रण भेट मिळाला आहे मंडळात. त्यांना माझा नमस्कार. बाबा हो, पण तुझ्या का म्हणणं आहे? मा म्हणणं कसं आहे, लग्न करून टाकून बा एखादा नातू होऊन गेला मले म्हणजे त्याला हालवाल होऊन नये. माझ्या लग्न हो 12 वर्षाच्या होतो, आई मरण पावली. बरोबर. तेव्हापासून लहानाचा मोठा तू न केलास. हो शिक्षण 12वी झाली माझी. हो 12वी झाल्याच्या नंतर सूतगिरणीमध्ये नोकरी लागली. सिर्फ 6 महिने झाले. हो बरोबर. आता लग्न पेमेंट किती भेटतं मला? 20,000 भेटते ना. का होणार आहे 20,000? उद्या धरून माझं लग्न झालं, लेकराला झालं, 20,000 काहीच नाही करू शकत नाही. पहा, म्हणून म्हणतो मी का 2-3 वर्ष 4 वर्ष लग्न नाही करत. अरे बेटा माझी गोष्ट आहे, त्या 20,000 पेमेंट आहे का नाही, मी कसा बी करी काय करी, मी तुझ्या व्यवस्थित करी आणि परपंच चांगला तू तुला करून दे. माझी आहे गोष्ट. म्हणजे असं तुझ्याही म्हणणं आहे? हो माझे आईचे स्वप्न अधुरे राहिले. बरोबर आहे. खुदा न करता तू मेलास हो तर तुझेही स्वप्न अधुरे राहतील. बरोबर आहे. परंतु माझी एक अट आहे. कोणती? तू म्हणते ठीक आहे, हो मुलगी पावली येतो, हो पण तू मुलगी माझ्या पसंती आहे हो तर मी होकार देईन, नाही तर अन्यथा नाही. ठीक आहे ना. फसणे तर मागू, नाही तर नाही मागू. कुठे जायचं आहे मुलगी पाहिले? आपल्या गावाकडे 9 कुंडले जायचं. नाही कुणले? हो काहून मी पाचुरीला गेलो तर पाणथ्याला बसलो होतो. शामरावजी भेटले होते मला पाणथ्याल्यावर. नाही कुणते? नाही कुणते. मग ते मला कवडू व्हावं, माझ्या मुलीचं लग्न करायचं आहे. मुलीचे लग्न करायचं आहे म्हणलं. त्यानं मला म्हणलं, आता मला भाऊ माझ्या ते मुलगा आहे, ड्युटीवर आहे, तर ठीक आहे म्हणे, कोण्या दिवशी येतं मी येऊन येतो म्हणे. मुलगी किती शिकली आहे म्हणे? ती झाली 12वी काय तिने BSc तिने केलं नाही पोरीला. बरं बरं ठीक आहे चाल. हो तेच मी येतो. हो हो माझ्या वडिलांनो लक्षात ठेवा. हा त्याला म्हटलं होतं एकटं ही परत
तू मुलाला घेऊन आला ते काही शामरावजीला ठाऊक नव्हतं. इकडे पहा माझ्या वडिलांनो काय होतो. पहा माझ्या वडिलांनो इकडे काय होतं लक्षात ठेवा. इकडे कवडूने मोठ्या हरसाने मकान तूने नाही पाहिलं तर मी नाही पाहिलो. तो पानठेलेवाला आहे बाजूला उभा. हो त्या पानठेलेवाल्याला विचारू का? हो पानठेलेला भाऊ. हे दादा अरे पानठेलेला भाऊ बोलत नाही का लमचा पहिरा का लमचा पानठेलावाला. हे भाऊ हॅलो कोण? हा सामने उभा होता मागून कोणी कुणाला मागून पानठेलेच्या मागून. हॅलो हा बोला ना. हॅलो कोणता भाऊ? आम्ही हो नवाडे दिसताना का महागाव उमरीचो भाऊ पेंढरीचो. कोण्या गावच्या? पेंढरी का? हो बोल बोल कोणता काम आहे? कोणता काम नाही होता. शामरावजीचा मकान कोणाकडे? शामरावजीचा मकान? हो. आता तुला धरून जाऊ का त्याच्या घरी? मी आपला धंदा सोडू? तसा नाही भाऊ. हा तू पांठेला भाऊ आहे. त्या पांठ्याला कोणी लोक येतात बिचारे गावातले माहित आहे की तुम्हाला येतात ना. हो तर मग त्याची नोकरीच करू गुलामगिरी? अरे तसा नाही भाऊ नोकरू. हा अरे आम्ही बी बाहेर जाऊन आले पाहुणे हो. ना हो तर काही चायगी घेतेस? अरे मग घेऊन तिकडून आलाय बा. फुकट मला समजून राहिला? अरे नाही बाबा. तू निघ येतून निघ माझ्या दुकानातून निघ. तू माझ्या दुकानातून निघ. अरे भाऊ तसं नाही. हा कसं आहे? आम्ही नवीन पाहुणे. हो आम्ही काय घर त्याच्या बघितलं नाही. म्हणून माझ्या वडील तुला विचारून राहिला. मा वडिलांची काही फ्रीक बरोबर लागत नाही. आता मला एक सांग भाऊ. हा तुझा वडील होय का? हो. हा बहिरा आहे का? एका कानानं. हो का? हो ऐकून एका डोळ्यानं बेसन. एका डोळ्यानंतर गंधक दिसते. चष्मा लागला. हो का? हो. मला एक सांग तू मी दुकान खोललो बरोबर आहे. हो. आता हे दुकान खोललो कशासाठी खोललो? धंद्यासाठी. होय का नाही? हो, बरोबर. हा धंदा सोडून मी तुझा काम करू का? नाही भाऊ. तुला गावातल्या लोकांचे घर दाखवू का? नाही त्याच्या मकान कोणीकडे आहे बा? त्याच्या मकान कोणीकडे आहे पण मी खाली रिकामा नसो मी सांगा नाही धंद्याचं काम आहे. असं का? हो काही चायगी घेतेस का? भाऊ मग खर्रा घेईल मी. खरं घेतेस? हो. पक्का? पक्का. पक्का? हो भाऊ. सांगू मग तुला सांग काय. पर मला एक सांग
मी हा. सांगतो तुला त्याच्या मकर. सांग भाऊ. पण तू कायले आला का तुम्ही? आम्ही हो सांगू का नाही सांगू का याला? नाही सांगत तर मला बी कोणती गरज आहे तर नाही काय सांगतो भाऊ, सांगतो सांगतो. जाऊ नको जाऊ नको. अं? त्याची पोरगी आहे का नाही? हो त्याच्या पोरीला पावायला आला आम्ही. कोणासाठी का? माझ्यासाठी याच्यासाठी? नाही, माझ्यासाठी. हा मा बाप. हा तुझा बाप? हो. न तू त्या पोरगा? पोरगा. अगं हा कसा ना तू कसा? काहून? फरक आहे तुमच्या दोघांमध्ये. ओळख तर राहणारच आहे. काहून का? मी आपल्या मायक्यावानी झालो. मायच्या वाणी? हो म्हणजे तू आपल्या मायवर गेला हो. आणि हा मा बाप. याच्यावर काऊन नाही आला असतं का तू? नाही नाही नाही, कोणी माम्याच्या वसावर जातात, कोणी माईच्या वसावर जातात, कोणी बापाच्या वसावर जातात. मी म्हणजे आपल्या तू मायच्या वसावर गेलो. माम्याच्या वसावर नाही गेला? नाही, आपल्या माय. आपल्या मायच्या मध्ये ते माय माय मावानीच होती. काय? माई माय मावानीच होती. हो का? हो. त्या मामा की माई एक का? मा मामा बी होता ठोकर ठाक. एक का तो? हो हो. अच्छा अच्छा. पाहून पण आली आहे का? काय? पाहून पण आली आहे मामा. हो का? हो. तर तुले भाऊ शामरावचं दुकान पाहिजे? हो देख मी दुकान सोडून तर येऊ शकत नाही, पण मी तुला सांगतो येतून. पर मला एक सांगा, त्याची पोरगी तुम्ही पाहायला चालल्या, हो. हिशेबानं जा. हिशोबानं? हो. काहून का? अगं त्याची बायको मोठी खतरनाक आहे. ए बाबाजी, हं? त्याच्या बायकोची काही आम्हाला लेनदेन नाही. आम्हाला सिर्फ पोरगी पावायची, आलू पाव चाय खावा, लक्षात आली तर गोष्ट करू, ना आपल्या गावला जाऊ. मुश्किल आहे आलू पोहा बी भेटणं. हा? मुश्किलच आहे. काहून? अगं त्याची बायको जेवढी खतरनाक आहे का सांगूच नको. माणूस चांगला असा. अरे माणूस एक नंबर आहे का, दिलदार माणूस आहे तो. असं का? हो शांत स्वभावाचा माणूस आहे. असं पण तो बायकोच तर त्याची मोठी खतरनाक आहे. राव राहिली तर तुझ्या बापाचा खेदा काढल ते. काय काय सांग मा बापा सांग. काढल याचा खेदा काढल्या बिगर ठेवे नाही ते. पाय पाहून मुलगी पाहून हा. काही बोलायचं नाही तुझ्या समजा. आता तेच तर म्हणत हो, नाही बोलू. मी का म्हणतो भाऊ, हो सांग भाऊ. तू जाजो ना त्याच्या घरी. हो. तू आपलं काम, तुझ्या कामासाठी आला तोच काम करजो. आणि दुसरा कुठं काम करी? दुसरं काही त्या बाईकडे पाहिलाच ना, तिला काही म्हणला तर तुझ्या खैर ना दे. ठीक आहे ठीक आहे. खेदा काढल्या बिगर ठेवे नाही तू. हो ती गोष्ट ऐकतो भाऊ मी. बरं पोरगी भाऊ तुझ्या पोराला देल याची गॅरंटी नसे का? काहून सांगू का, ते मुलगी बीएससी शिकली आहे. हो. तुझा पोरगा किती शिकलाय? 12वी. 12वी? हो. अगं मुश्किलच आहे मग. काही नोकरीवर आहे? नोकरीवर आहे सुकिरणे मंदिर. किती पगार आहे का? 20,000. 20,000? हो. अगं मुश्किल आहे का 20,000 वाल्याला देईल म्हणून, कारण की ते बाईच खतरनाक आहे. भाऊ देऊन देईल राहू दे. पण बाई नाही दे. पण तुझी इच्छा आहे. ठीक आहे ठीक आहे. ठीक आहे मी सांगू सांगून दे का मला. भाऊ, हा समोर रोड पाहिजेस का? या चौकातून हा रोड जाऊन राहिला, समोर जाजो एक हनुमानजीचं मंदिर आहे. हो. त्या मंदिराजवळ ना टर्न मारजो. हो. हा? हो. समजते ना टर्न म्हणजे? समजते समजते. हा? हो. लेफ्ट हातावर जाजो. हो. तो समजते का? हो. हा ठीक आहे. लेफ्ट लेफ्ट पलटजो आणि लेफ्ट पलटल्यावर अजून एक सांदोडी येईल. चांदोडी आहे. हो त्याच्यानंतर एक मकान येईल. हो. हा? तो एक मकान येईल त्या मंदिर, आणि मंदिरच आहे तिथं. त्या मंदिराजवळ जातो तो एक समोर मकान आहे. हो. तो पहिला दुसरा तिसरा सोडजो आणि चौथा मकान त्या शामरावजीचाच होय. ठीक आहे ठीक आहे. ठीक आहे जाजो बरोबर. हो हो. पण हिशेबानं जाजो ना, हिशेबानं राहायचो ती. हो हो. नाही तर तुझी वरात आहे ना भाऊ. ठीक आहे ठीक आहे. नीट पण खरा येतो म्हणलास ना का? ठीक मला अरे तुम्ही फुकट मारे तीन नवा बेकार सांगितलं यायला. होय. चाल जाऊ ना. या गल्लीच्या मध्ये हनुमानाचं मंदिर आहे म्हणते. हो समोर जा म्हणते. त्याच्यावर लेफ्ट मारतो म्हणते नाही. ये. ठीक आहे चाल. चाल जाऊ. नमस्कार सावराव भाऊ. बाबा हो. हाच मकान असल्या पाहिजे शामरावजीचा. हात मकाने बिल्डिंग उठची आली. कोणाशी रामराम घेता, घराशी रामराम घेत होता. नाही. कोणी दिसला आपल्याला शामरावजी? सावराव ठीक आहे जाऊ. काय जाऊ दे, आवाज द्या घरी असं. हो. अरे शामराव भाऊ. ए भाऊ साहेब. शामराव भाऊ. नमस्कार नमस्कार. नमस्कार. हो. कोणीकडे आता इकडे? कोणीकडे नाही. हा
आपण पार्सुनीत भेटलो पान ठेल्यावर हो तुम्ही काय म्हणल्या होत्या का मुलीचे लग्न करायचे आहे हो मी नाही म्हणलो होतो का माझ्या मुलाचे लग्न करायचे आहे हो तर म्हणून मी आलो मुलाला घेऊन मी आलो मुलाला घेऊन आला हो पण मला सांगायला पाहिजे होतं ना. अरे सांगायला ना पाहिजे त्याला बाबा 10 वेळा चक्रा मारण्या बघ अहो हो कवळे भाऊ मी घरी विचार नाही घेतलं माझ्या पत्नीचं माझ्या मुलीचं विचार नाही घेतलं आता घेऊन तरी मी मुलीचा बाप आहे हो आहे बघ घरी पण माझ्या पत्नीने तिला 9 महिने 9 दिवस फुटत ठेवलं बरोबर आहे 9 सूत्र दूध बांधलं हो तिला कष्ट लई झालं बरोबर आहे तिचा विचार घेणं माझं भाग आहे बरोबर आहे एक काम कर आलास ना मी तुझा अपमान करत नाही 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 तू अंगणामध्ये उभा राहा मी पत्नीचा विचार घेते ठीक आहे ठीक आहे हा राजहंसाची जंजाळ यांच्याकडून विस्तृत मिळाले त्यांना माझा नमस्कार. ए शिवंता शिवंता काय झालं शिवंता काल कोणाच्या चोऱ्या केल्या शेवंता इकडे येणं अहो झालं तर का काल कोणाची चोरी तर नाही केली एवढा धीरे धीरे बोलतात तू इकडे ये माझ्याकडे थांबा येते जर पोरगी घरात आहे एवढ्या डोळ्यानं काही बोंबलतोस म्हणतो मागचे मा चष्मा कवा लावल्या मग नाही होत डोळ्याने बोलले. हो बा, मला एक सांगा धीरे धीरे बोलता काल कोणाची चोरी केली अगं त्या कवळूला सांगलं होतं का नाही मी ना हा तो अजय चीन मध्ये का ठाव का झाला का कवळू तो आपल्या मुलाला घेऊन आला आपली माझे मा तो आपल्या पोराला घेऊन आला हो आणि तुम्ही तर सांगितलंय नाही अगं तू आत्ता सांगून आला म्हणे आता करू का घरात साखर आहे पण चायपत्तीच नाही आणल्या पाहुणे आणल्या उपात मायावर शेवंता माझी लाच तुझ्या हातात आहे ना आहे ना तू ज्या त्या दुकानात जाऊ अहो तिथून उद्धार पादार पैसे घेऊन त्याच्यात पैसे नाही राहिले तर उद्धार पादार आण ह्या आता भर दुपारी त्या दुकानवाल्यानं दुकान बंद केली हो का भाऊ तुझ्या दुकानात दुकान बंद केली कोणी देईन त्या गावामध्ये देते हो बा? तेवढंच नाही हा शेंगदाणे आहे हा. पण पोहेच नाही शेंगदाणे पण पोयचे नाहीये नाही आहे अरे अरे आणि काहून का कमी हा सिलेंडर म्हणजे गॅसही गेला चुलीवर बनव का चुलीवर बनव मग टोकराला नाही करत चुलीवर बघराची मला एक सांगा हा का धुवा मला सेल होत नाही डोळ्याचे आग पकड डोळ्याचे का बघले हा. जर वापस गेले तर माझी इज्जत रस्त्यावर येईल नाही तेही बरोबर आहे आहे का नाही जाऊ द्या ना इकून तिकून जाते त्या मावशीचं बाई हाय का तुमच्या तर साखर चालपत्ती आहे ना हो हो आहे म्हणते आहे म्हणते जाते त्या मावशीलाच म्हणते काही चुलीवर बनवत नाही हा. बनवून त्यामध्ये तुझी चूल पेटत आहे आणते बनवून हा आणते हा आणि मी त्या नाही पण पाण्याला पाणी द्यायला लागणार ना अरे हो रे हो आणते मी पाणी हा पहिले हो, आण बरं लवकर. पहिले पाणी पहिले माय बाय कसे पाहते घे खाल माण्यासाठी खाल खालतं बन टाकून पाहिजे काढ भाऊ का म्हणले बाई भाऊ का म्हणले तू बाई का म्हणलीस बाय ताला सुराला बोटच घ्या ना का पाणी पाय धू पाय धू कुठे तू अगा त्या पांढऱ्या गोट्यावर धुतो काहून कार्य कुठे गेले तो फोडले का फोडले माई कोटाला फोडले असं का मोठा वजन आहे ठीक आहे. असा पाय घासू घासू धुते ठीक बाय धुतो धुमा हा कागेला काय म्हणते टाकू टाकू खलारू का म्हणतील ते चौड भाऊ चौड भाऊ चौड भाऊ का भाई या बस
बसा बसतो. चांदरीवर बसा. बाबा थांब दादा. बापही ठेकणाचा आहे, हो माय बी सावळीची आहे, हो आणि पोरगी याच्याकडे सावळी असं हो मी मागणार नाही रे बाबा, थांबतात. मागणार नाही. मी सावळा होतो, मुलगी गोरी पाहिजे मध्ये. ठीक आहे ना, पावाले काय आपल्याला पसंत पाहू आता आपल्या घराला जाऊ. ठीक आहे बस. हो बसतो. तू एकाट बस, एकाट नको बसू. पोरगी काऊन की इकून चाय घेऊन ये, बरोबर आहे. माई लक्ष बरोबर पडलं पाहिजे. हो हो वा 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 मस्त काम आहे. बसला माय तो गणपती, उद्या नाही तो सिरवाले तिकडे तळावर आहे का तिथं एखादा. म्हणजे मला एक सांगा, पहिलीच पोरगी, दोन पोरं, एकही पोरी बाईला उजवलं मिळलं. आजपर्यंत मला माहित नाही किती पोरीचं लग्न केलं असेल मिळलं. सांगा बरं आता तुम्हीच. जसे बसले गणपती इकडे या! मागतोय का करत होत्या? अगं बसलो नाही मी. खोटं बोलायचं नाही, खोटं. जसे बसले नाही हा त्या पाहुण्याने बसत सादर घेतो आतरले का नाही. हा थांबा, चादर कोणी हाताने सांगा. तुला हाताने का नाही? तुला माणसाला हाताने. आता जेव्हा बसू का पाहुण्याजवळ. बाबा आता मला याच्यातलं काही माहित आहे का? अगं मुलीच्या हातानं पोहे बनव. पोहे चाय बोलव. हो बरं बरं ठीक आहे. आता बसा गड्या. हा, आता काय पहिले बसले गणपती जाऊ. बोलवते. बसा चांगले बायजा हात करून बसा. बसता नाही येत तुम्हाला. का सांगू भाई, काय करत असेल मुलगी घरामध्ये काय नाही काय माहिती. आवाज देऊन बघते. पद्मा, अरे पद्मा, का मांडवाई दिसली मोबाईल पाहत राहते. का पाहते का नाही तर माहित आहे काय का करत होती? अगं काय नाही, चॅटिंग करत होती. का चाटत होतीस? अगं मोबाईल मध्ये चॅटिंग करत होती. चॅटिंग म्हणजे अगं माझ्या मैत्रिणीसोबत बोलत होती मी काय चावं? व्हॉट्सअपवर. काय का होत मोबाईल याच्यासाठी घेऊन दिलं त्या बापा. खरंच माझी महिला फटाकाने सुकडी बाप आहे. फोड फाडत का मोबाईल व्हॉट्सअप. काय का होत? पद्मा जाऊ दे, त्यावर रागवली नाही. रागायला आली अशीच करतेस तू. नाही. हा तू रागवून गेलीस मग प्रेमाने जवळ घेतेस. मा बुवा झाला का तुला? नाही झालं पण कसं विचारली नाही तुला? पद्मा का? आम्ही तुला सांगितलं होतं काय ग? की तुला बघायला पाहुणे येणार आहे म्हणून. मग तुला बघायला पाहुणे आले गड्या. मला काय सांगू लागेल? त्या पायद्वाला पाणी दे, त्याला चाय पाणी कर त्याचं. म्हणजे मी करू? काय झालं? तर मला पाहिले आले. अगं जरी मला आलेस तर तू पायद्वाला पाणी वगैरे दे ना. पाणी दिली, चादरही हातरली, बसले पाहुणे. अगं मी काय म्हणते, चाय नव्हते पण असे लोक जाऊ गड्या. असे लोक जाऊ तू. बरं जशी म्हणशील ना तशी जाते. सेवा पदरांचा हो चांगली पागल हो. चांगली खेळ. चाय आणला. आपण पाणी देता पाहुण्या हासते बाहेर पडल्या नाही पाहिजे. खिला ठोकून ठेवते सर डोक्यावर. शेव लोक पाडतो. काय ग मम्मी जमले ना? माझे मा सांगायची पोरगी हे अशी घुमटा पांघरून जाईल अशी काय असो. अगं तूच म्हणलीस ना. तसं नाही म्हणली, असं ठेव. मला एक सांग, तू अशी जाशील आणि होय हा एवढा मोठा झगा आहे, अटकला पायात आणि पडली त्या एखाद्या पोराचा उरानं चेपक चापक झाला तर तो कोण्या दवाखान्यात नाही मग तो जोडाले. जवळच आहेत, इथेच आहेत डॉक्टर. डॉक्टर आहे हा. जाऊ जाऊ मग घे चाय नव्हते दे मा. का सांगू का सांगू काय झालं? चाय तर अहो, वाढली. काय आहे मम्मा? हा. पिवळी पिवळी चाय कम दिसते.
सांग तुला अगं चाय पत्ती खतम झाली बाई हळद टाकली चाय मध्ये हळदीचं शेर बनवलं काय ना सर्दी कमी होऊन जाईल त्यांची जाऊ दे का कशी करते जा अशी चांगली दिसते मा जा 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 बेटा आरामात देतो त्या बापाले देतो मग आणि ठसका लागला होता रायता खाल्लंच बाबा का म्हणते बेटा असो काही हो बाप भले ठेकणं असन चालत माय सावळी असन चालत पण पोरगी खूप सुंदर आहे सुंदर मुलगी आहे एवढी मुलगी मला मागून दे पहिलेच पोरी काही फेटून राहिल्या नाही नाही भेटत हे मुलगी का तुम्ही मला नाही मागून दिला हो मी कोटी निघून चालला जाईल तसा नको करू त्याला जाऊ नको तिच्या बापाला समजाव हो हे मुलगी मला मागून दे पाय हो नाव गाव तू विचारू नको मी नाही विचारत मीच विचारतो हो हा? हो आता तिच्या बापाशी बोल ठीक आहे ठीक आहे सांगा भाऊ बोल भाऊ तुमची मुलगी माझ्या मुलाला पसंत आली माझी मुलगी तुमच्या मुलाला पसंत आली हो हे काही नवीन गोष्ट नाही नाही माझी मुलगी तुम्हाला पसंत येणारच हो 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 तसं आहे. आहे ना परंतु आजकालचा जमाना कसा आहे हो आहे ना पहिल्याचा काळ जे गेला आपला आपलं गेलं आपल्या आई वडिलाला आपल्या आई वडील मुलीला नाव गाव विचारत होते बरोबर आहे तो जमाना नाही राहिला नाही नाही तुमच्या मुलगा माझ्या मुलीला नाव विचारा बरोबर आहे माझी मुलगी तुमच्या मुलाला नाव विचारा बरोबर आहे हं? हो आता ते नाही राहिलं नाही नाही बोलत आपल्या मुलीला बरोबर बेटा पद्मा त्या मुलाला विचार नाव गाव बाबा हा मी विचारणार का ती विचारणार अगोदर तू विचार बेटा ठीक आहे आमचं हा तर तो विचारत ना तोच विचार बरं मम्मा तुम्ही शांत राहा का म्हणते ती लोक तुझ्या बाप मध्ये तू विचार तुझा पण पोरगा विचार तू विचार घे बरोबर आहे. काय समजतं का बाप्पाले हॅलो हाय तुझं नाव काय आहे पद्मा शामरावजी पिंपळकर मामकूर पंकजी क्षीरसागर क्षीरसागर शिक्षक किती झालं BSc झाले बीएससी उंचात 5 फूट 3 इंच माझी सांग गे अरे बाबा पागल आहेस की तू का रे? चुप बस. नाही होत का नाही एवढी असं का नाही 5 इंच समोर झालं झालं विचारू अगे मम्मा काय ग काय बा त्या पोराने माझं नाव विचारलं मला आता माझं पण कर्तव्य आहे ना की त्याचं नाव मला विचारायचं आता सांग मला अगं पहिल्याच्या काळामध्ये आई वडील नाव विचारायचे हो ना आता तुमचा काळ कसा आला असा बघा मला फॅशनचा आला ना अगं चांगली नाव विचार आणि ते कसं विचारायचं कसं चांगली इंग्लिश मध्ये विचार असं त्याला आवडत नाही पाहिजे भातातले परायला पाहिजे बाई, मुलगा पसंत नाही बाई सावट मम्मा एक्सक्यूज मी हा हाऊ आर यू आवाज एक्सक्यूज मी व्हॉट इज युअर काऊन गा व्हॉट इज युअर नेम
माय नेम इज कवळू गणेश कवळूजी क्षीरसागर. Oh. How are you? हाऊ आर यू? फाईन. What? What? How are you? फाईन. Okay. Date of birth? Date of birth आहे समजत? समजते समजते समजते. मग सांगायचं ना. 1/10/2024. ओके. काय? ठीक आहे चालेल चालेल. रिलॅक्स. ओ ना. जॉब काय करता? मी सुटगिरणीमध्ये आहे. सॅलरी किती आहे? 20,000. 20,000. आणि रंग काळा. काय झालं? काऊन बावरलीस का झाला? हसला मुलगा माझ्यासाठी. का तुला विचारलं नाही काम आता वयाच्या मुळे झोप मी लग्न करणार आहे. माय त्याला 2024 काहीतरी काय तर सांगितलं ना. काय खोटं बोलण्याचं पण तरीक असते. ह्या वर्षी मागच्या वर्षी तो जन्म झाला त्याचा 1 वर्षाचा आहे तो बाळ आहे. माय 1 वर्ष एवढं काय ते काय का शिकला सवरला म्हणलं की त्या बापा ते अगं तेवढं जाऊ दे. पाहिला कसं आहे कोळशाची खाण तांब्याचा पिंपा बाबरीचा खोल लागला. अगं एवढंच नाही तू जॉब काय कुठं करतो? कुठं करते? अगं सुतगिरीमध्ये आणि पेमेंट फक्त 20. गेला त्या बापाचा मळा मुर्दा गेला गेला का खेडव्याचा तू काय तू घरात काय करू बाई म्हणे पोरगा पावायला येतो म्हणे. तो कोटचा तो त्या पेंढरीचा येते म्हणे पोरगा पाले. हो पोरगा असा आणला ना. हा तो काम कोणता करते? थांबलं गे तुला ओळखतो. सूतगिरणी मध्ये काम करते. हो एक सात सुत काढतो सगळं धागा काढतो तर काय माहित. आणि पेमेंट 20,000. गेला हा खेळण्याचा मळा मुर्दा. सांगा ना ह्या अशा ठिकाणी पोरीले फसवते हा हा माणूस. इले काय झालं असं म्हणतो. मला दैत भूत ह्या गावचं. तसं नाही बोलायचं. थांबा हात नकला. पोरगा होय कोणता मला सांगा. तो पोरगा खाकी बने नाही तो. माय दोघांच्या घरात टपकल्यावर तर केसच ना. चष्मी तो चष्मा आला. बाप हो मा पोरगा होय कोणता? हाच आहे तुझ्या मागे उभा आहे तो. माझे मा हा हा पोरगा हो हा एवढी हा औरत व्हायचा. दाढी कशी पांढरी पांढरी. हा हा औरत व्हायचा पोरगा. याले पोरगा म्हणतील. जसे 2-3 लेकराचा बाप लागला हा हा बर्या जसा जसा हा बाबरीचा खोड हा कारा कारा तसा डांबर रोडासारखा डांबरासारखा कारा कारा पोरगा लागला. तसं नको बोलू. माई पोरगी एवढी सुंदर आणि असा डांबराला देऊ जसा बापरे बाबरीचा खोड. ऐकून घे. तुला काय म्हणायचं आहे? पाहुणे गेल्याच्या नंतर मला माहिती आहे. फकला फकला येतं घराच्या बाहेर. शब्द संभाल के बोलिए शब्दों को नहीं हाथ पाओ. मला सांगा हे शब्द मलम लगाए तुझे करता है गाव. मले मलम लावायची नाही. फेका तुमचं तिकडे मलम. काही हरकत नाही. तुझ्या पसंत मुलगा नाही ना? नाही नाही. माझाही पसंत नाही माझ्या मुलीचाही पसंत नाही. काही हरकत नाही. जा तू घरात. फकला हो मी हक्क फकला हो हक्क दे ना बाबा. Oh!
मुलगी तुमची शामरावजी द्यावे माझ्या मुलाले हात जोडून अर्ज करतो शामरावजी तुम्हाला मुलगी तुमची शामरावजी नारळ पान देऊन टाका तो पानाला माझ्याकडे अशी फारते तो नारळ पान पान तो नारळ आहे ना तो नारळ आपल्या तिकडे नदीत फेकायला तोच नारळ धरून एका फुक्कीने पडली म्हणते नारळ एवढी फुक्की त्या पाहिजे जोरदार असं आणि तू माग 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 पडते कायले कळू भाऊ माझ्या पतीचा विचार नाही माझ्या मुलीचा विचार नाही शिक्षण शिकायचा आगा भाऊ तुमची भाऊ शिकली का नाही हा. मी आपल्या घरी शिकवत तयारी आहे मेल्या लाईनाची मुलगी मोठी केली हो आहे ना तिचा बाप सक्षम आहे ना मी आज मी जिवंत आहे हो माझ्या मुलीला शिकवण्याची ताकद आजही माझ्यामध्ये आहे ना मी तुझ्या घरी हा देणार आणि तू माझ्या मुलीला शिकवणार हे होणार नाही का केव्हा आम्ही आपल्या घरी शिक्षण शिकवू मी बाप जिवंत आहे साहेब मी बाप जिवंत आहे त्या मुलीचा असं हो ठीक आहे मी लग्न करत नाही यंदा नाही विचार करा हा विचार केला हा आम्ही दोघही नवरा बायको करून मेहनत आणि आपल्या मुलीला शिकवू चाल का पहा माझ्या आई बहिणीनो फक्त त्या मुलीनं मुलीच्या बाईनं का म्हटलं बाबरीच्या खोडा कर कर लक्षात ठेवा हे लक्षात ठेवलं तुम्ही आपल्या डोक्यात ठेवलं पहा आणि ते रागाने गेले त्यावेळेस काय झालं ऐकून घ्या कवळे भाऊ एका 5 मिनिटात ती दोस्ताने तोडली थोडं नाही पण ऐक मी तुम्हाला होतो की आई भाऊ सांगतो मी तुम्हाला समजलं आहे का आर्याची ताची सगळे उसके लिए मरी ताता ऐसी एक लड़की थी ऐसी एक लड़की थी जिसे मैं
कोल्यानं जोडत नाही आणि कोल्यानं तोडत नाही सांगतो मी तुम्हाला सांगतो मी तुम्हाला आई जेवढं दूध दिलं ना तसं जन्माला टाकलं तसं जोडही जन्माला टाकलं अवं जोड निर्माण केलं भगवंतानं कोण्या कुणाला बघून दादा लग्न मुलाचे कराना दुसरी मुलगी बघून दादा लग्न मुलाचे घरच्या माणसाला विचार येतो इकडे पत्नीचा आहे का हो का या पाहुण्याचा आहे का हो पहा फक्त पत्नीनं त्याला बाबरीचा खोळा म्हटला आणि तेवढ्या गोष्टीसाठी त्या जवान मुलीवर केवढा अत्याचार करून राहतो कारण की कवळ जाणे गुन्हे होता आता पहा इकडं तो का म्हणतो ओ माझ्या मुलाला मुलगी नाही देणार विनाशकारी बुद्धी पुरुष मंडळी लक्षात ठेवा माझ्या आई बहिणी तुम्ही बसल्या या ठिकाणी माझ्या मुलाला मुलगी नाही देणार नाही होऊ देणार रे नाही होऊ देणार रे दुसऱ्याले सारखे म्हणणारे पाहिले पाहून घेलो माहीत नाही होत माहीत नाही होणार ना दुसऱ्याला होत सकाळी काय पाहूनच घेऊ द्या पहा माझ्या बंधूनो शुल्लक कारण लक्षात ठेवा सांगलं तुम्हाला शुल्लक कारण पती पत्नीचं सोड चिठ्ठी होते शुल्लक कारण बाप लेखत राहत नाही भावा भावामध्ये राहत नाही शुल्लक करून मर्डर होतात शुल्लक करून फक्त पत्नीनं म्हटलं कार्य कर बाबरीच्या खोळा तेवढीच गोष्ट लक्षात ठेवा त्या कवळू होता जानी गुणी आणि पहा त्या मुलीवर एवढं दुःख निर्माण केलं लक्षात ठेवा आणि म्हणून तुम्हाला तुमच्या पुढे माझे हात जोडून नम्र विनंती पाहुणे आल्याच्या नंतर पाहुण्याची सरबराई करा त्या द्या अल्पा द्या आणि तुमच्या जरी मुलगा लक्षात नाही आलं तर ते पाहुण्याच्या देखत तू बाबरीचा खोळ आहेस का असं आहेस का तसं असं नाही म्हणायचं लक्षात ठेवा माझ्या आई बहिणीनो लक्षात ठेवा तुमच्या चरणावर माझं डोकं आहे आणि इकडं पाप पुढे का होत होतं अशी का वागतेस ग अरे काय गावचे कपडे फेकले तू अरे
बघा माझी मुलगी कशी करते बघा. तो मुलीकडे बघ. बघा दवाखान्यात तुला समजलं नाही हा? जवान मुलगी अंगावर कपडे नाही ठेवत आणि मी बाप तिच्या अंगालाच लावणार का? सवाल त्या मुलीला बोला त्यावेळेस नाही समजलं तुला. असं का मी बोलली होती कोणाला? शेवंत 3 लेकराची माय झाली आतापर्यंत तुझ्या अंगावर हात नाही उचललं माझं. तुला मारीन मी, लक्षात ठेव. सवाल बोललं पण मी काय करायचं? का कुणाला काय असं बोलली मी? तुला म्हटलं ना असं बोलायचं नाही म्हणून. पद्मा दवाखान्यात घेऊन चला माझ्या मुलीला. दवाखान्यातलं नाही हा. दवाखान्यात घेऊन चला. बापाचा सन्मान करणारी मुलगी BSc पास. आज त्या मुलीची व्यथा काय? चाला ना खोटं चला ना. झाला ना. मुलीला वेदाकडे पकड. चला चला तिथे झाला तुझे चालव. चल पकड. चल लवकर चलो मेले. हॅलो 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 बाबाजी बोला. जेवढे पैसे लागतील तेवढे घ्या. जेवढे पैसे लागतील तेवढे घ्या. पण आज माझी जवान मुलगी आहे. तुमची मुलगी BSc पास आहे. काय समस्या आहे? माझी मुलगी हा तिच्या अंगामध्ये आगे पेचवलाय. आगे बचवलाय आणि ती अंगावर कपडे ठेवत नाही. ठेवत नाही आणि पाण्याच्या टक्क्यामध्ये बसून राहते. हा आणि म्हणून मी तुमच्याकडे आणलं. ठीक आहे ठीक आहे. तुम्ही काय बाबाजी बोला. फक्त पाहुणे आले होते. ते पाहुण्यामध्ये काय गुण होते हे मला ठाऊक नाही बाबाजी. हा हा पण सांगतो तुम्हाला. वयदाने ठेवणी प्रथम मुलीवर दुकाने त्या वेळाने चपट केली पागल झाली. आवाजी बोला बोला. चपट केली पागल
तुम्ही काय सांगितलं मला हा सर्व समजलं मला. एक काम करा, तुम्ही टेन्शन नको घ्या, तुमच्या मुली समस्या मी दूर करणार. पण हा मला 5,000 रुपये लागतील. 5,000 हो देतो 5,000. ठीक आहे. पण माझ्या मुलीला सुधरावं ना. टेन्शन नको घ्या जी, माझं नाव गाजलेलं नाव आहे. असं का? कवट्या वैद्य म्हणते मला, कवट्या वैद्य. कवट्या? हा बस तुमच्या मुलीला माझ्या समोर, माझ्या समोर बस. तिकडे बस खाली घे. हा